नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा. खरं तर आज आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचे गंभीर परिणाम खरं तर सामान्य लोकांपर्यंत त्याची झळ पोहोचली होती. पण आता त्या गंभीर परिणामांचं लो जे आहे तर ते अक्षरशः आपल्या औद्योगिक वसाहतीवरती आलेलं आहे. औद्योगिक वसाहतीवरती आलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी तुळजा एंटरप्राइजेस जे आहे त्याच्यावरती अनेक गॅस संदर्भात कामे केली जातात. त्याच्यातून आता गॅसचा तुटवडा झाल्यामुळं आज ती कंपनी ठप्प झालेली आहे आणि याच कंपनीवरती अवलंबून अनेक कंपन्या आहे. अशी समोर खूप सारी साखळी याची अवलंबून आहे आणि या कंपनीमध्ये सध्या शेकडो कामगार काम करतात. पण गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळं कंपनी ठप्प झाली आणि कुठेतरी कामगारांच्या रोजगारावरती आता तीव्र प्रश्न किंवा तीव्र परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवायला बघत आहे. आपल्यासोबत कंपनीचे मालक आहे बाळकृष्ण कदम सर काय परिणाम झालेला आहे याचा? आमच्याकडे आता गॅस नसले आमचे प्रोसेस इंडस्ट्री आहे आणि प्रोसेस इंडस्ट्रीसाठी आम्हाला गॅस महत्त्वाचा आहे. तर आमचं जे कसं जे पेंटिंग आणि पावडर कोटिंग करतो तर त्याला बेकिंग करायला 200 डिग्री टेम्परेचर लागतं. तर त्या टेम्परेचर यासाठी जो गॅस लागतो त्याच्यामुळं ॲक्च्युली गॅसच नाही तर आमचं कामच ॲक्च्युली बंद झालं. त्याच्यामुळं आम्ही कस्टमरला पण सप्लाय नाही करू शकत आणि कस्टमरच्यासुद्धा लाईन आमच्या रिलेटेड जे लोक आहेत आम्ही दिलेल्या पार्टमुळं पुढे असेंब्ली होणार हे होणार ते सगळ्यांचंच बंद झालेलं आहे. बरोबर. साधारणतः दिवसाला किती गॅस लागत होता आपल्याला? 2 युनिट आहेत माझे, तर 2 युनिटमध्ये 450 kg मला पर डे लागतो. आपल्याला सध्या पुरवठा किती होतो आता? सध्या नाही, गेल्या 5 दिवसापासून शून्य पुरवठा आहे आणि डीलर लोक सांगतात की बाबा शासनाकडूनच आम्हाला असं आलेलं आहे की इंडस्ट्री आणि कमर्शियलचं गॅसचं सप्लाय बंद आहे. त्यामुळे आम्हाला ते काहीच एंटरटेन करत नाही, गॅस नाही आहे आणि पुढं कधी मिळेल तेही सांगत नाही आहे. बरोबर. म्हणजे निश्चितच आपली कंपनी कुठेतरी आता ठप्प होण्याच्या मार्गावर आहे का? हो, आमच्याकडे आत्ता जो टाळा आहे फक्त 2 दिवसाचा आहे. 2 दिवसानंतर आम्हाला सुद्धा बंदच होणार आमचं सुद्धा. म्हणजे थोडक्यात आता आपल्या कंपनीची एमर्जन्सी लागली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण 48 तास पुरून इतका साठा आपल्याकडे आहे. बस तेवढंच आहे, 48 तास एवढंच आहे. बरोबर आहे. आपल्याकडे कामगार किती काम करत असतात? माझं जवळपास इनडायरेक्टली मिळून डायरेक्ट असे 100 आहे, 100. बरोबर, निश्चित. आणि सर आपल्या ह्या उद्योगावरती इतर जी साखळी आहे त्यांची संख्या कितीपर्यंत किंवा त्या कंपनीची संख्या कितीपर्यंत किंवा कुठल्या कुठल्या राज्य पातळीवरच्या कंपनीच्यामध्ये सामील आहे? मी जे टाईप काम करतो तसे माझ्याकडे तर आता माझे छोटे मोठे वेंडर एक 50-60 आहेत आणि त्याच्या रिलेटेड मग ते सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहेत किंवा डोमेस्टिकमध्ये पण आहे, जसं सिमेंट्स आहे, म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या आपल्यावरती अशा पण लोकांचं आम्ही पेंटिंगचं कोटिंगचं काम करतो. त्यामुळे ते पण सफर होणार आहे. बरोबर. जर समजा गॅस पुरवठा सुरळीत नाही झाला, जर तो ठप्प झाला, साधारणतः किती कामगारांच्या रोजगारावरती गदा येऊ शकते? माझे स्वतःचे आता 110 वगैरे त्याच्या रिलेटेड आमचे असे ड्रायव्हर असतील, ट्रान्सपोर्टिंग असतील, असे मिळून साधारण आमचे पण 150-150 जातील लोक. आणि इथले वाळूज इंडस्ट्रीमध्ये तर खूपच आहे, म्हणजे 10-15 हजार पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त असेल, 30-40 हजार. आता त्याच्यावर उपाय काय की शासनाचं अजून पण काय हे दिसत नाही आम्हाला. असे डीलर लोकांकडून कमिटमेंटच नाही आहे. आपली वरिष्ठ पातळीवर काही आपत्कालीन बैठक झाली होती सर? नाही, आमचे फक्त मशिया जे आमची संघटना आहे त्यांच्याबरोबर आम्ही रोज मीटिंग करतो आहे. ते पण प्रयत्न करत आहेत गॅसमध्ये मिळेल कसा मिळेल किंवा अजून अल्टरनेट सोर्स काय करता येईल. त्याच्या कन्व्हर्जन करायचं म्हटलं तर बाबा डिझेल फायर बर्नर करता येईल का किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक ओन करता येईल का. पण ह्याला लागणारा वेळ आणि खर्च आहे तो जरी आपण अल्टरनेट सोर्स करायचं म्हटलं तरी त्याला वेळ लागणार आहे. किती वेळ लागणार? महिना लागू शकतो, 2 महिना, कारण त्या टाईपचे काम करणारी लोक तोपर्यंत काम ठप्प समजा. हां, तोपर्यंत काम ठप्प. बघू शकता मित्रांनो, अल्टरनेट त्यांना जी म्हणजे पर्यायी सुविधा दिली त्या सुविधेला जवळपास महिनाभर लागू शकतो. पण तोपर्यंत जवळपास 10 ते 15 हजार कामगारांच्या रोजगारावरती गदा येऊ शकते. गंभीर प्रश्न या ठिकाणी रोजगारांचा उद्भवू शकतो. आपण सकाळी बघितलं की सामान्य नागरिक असतील त्यांना घरगुती गॅससाठी वन भटकत फिरावं लागते. पण त्याच पाठोपाठ त्यांना जे गॅस विकत घ्यायला पैसे लागत होते, खरं तर तो रोजगार जिथून निर्माण होतो त्या कंपनीमधून त्या कंपन्या पण होत आहे. म्हणजे असा दुहेरी फटका या ठिकाणी सामान्य नागरिकावरती बसतोय. आता आपल्यासोबत काही या कंपनीला काही प्रॉडक्ट देणारे ग्राहक आपल्यासोबत आहेत. तर आपल्याला काय म्हणजे अडचण आलेली? एक मिनिट. गॅसच्या शॉर्टेजमुळे इंडस्ट्रीला तर प्रॉब्लेम येतो आहे. आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यावर आता काय गाईडलाईन येतील गव्हर्नमेंटच्या किंवा इंडस्ट्रीच्या त्यानुसार ठरेल. पण सध्या तर प्रॉब्लेम चालू झालेला आहे. आपली कोणती कंपनी सर? एन्ड्युरन्समध्ये. बरोबर आहे. आपल्याला या कंपनीतून कुठली पूर्तता केली जाते? ऑर्डर कोटिंगला मेजरली गॅस लागतो आणि सध्या प्रॉब्लेम गॅसचा. पेट्रोल डिझेलचा एवढा प्रॉब्लेम नाही, सध्या गॅसचा प्रॉब्लेम. आता किती म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपात जर म्हणाल तर आपल्याला किती टक्क्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी तीव्र टंचाई जाणवत आहे? ॲक्च्युली काल परवापासून चालू झालं आहे, पण सध्या इमिजिएटली 20-30% इम्पॅक्ट पडलेला आहे. बरोबर. त्यांचे 3 लाईन चालतात, 3 शिफ्टपैकी आता 2 शिफ्टवर आली. आता तर बोलत आहे की उद्या एका शिफ्टवर काम करू शकतो आम्ही. त्यामुळे ते
3 शिफ्टचा 1 शिफ्ट झाला म्हणजे जवळपास 50-60% फरक पडणार. ही जर कंपनी ठप्प झाली तर आपल्या कंपनीला याचा काय फरक पडणार किंवा आपल्या कंपनीचे नाही, काम आमचं 3 शिफ्ट डेली कंटिन्युअल मटेरियल लागतं. असं होऊ शकत नाही की यांचं बंद पडल्यानंतर आमचं चालू राहील. एक प्रोसेस आहे पूर्ण कंटिन्युअस. म्हणजे आपण पूर्ण एकमेकावरती अवलंबून हो, आहोत. इथून म्हणजे त्याच्या आधीच्या काही कंपनी असतात तिथून ही मग आमची मग बजाज असे OEM पर्यंत लाईन आहे. एक साखळी समजा लांब साखळी. Yes, class. साधारणतः आपल्या कंपनीत किती काम करतो तो? आमच्या कंपनीत भरपूर 19 प्लॅन आहेत. आता ह्या प्लॅन डिपेंड आमची इथे लोकांचे 6-7 प्लॅन डिपेंड आहे. त्याच्यामध्ये किती कामगार आहेत? 6 प्लॅनमध्ये अंदाजे किती कामगारांची संख्या असेल? ते एवढं डिटेल एका कंपनीत किती संख्या आहे समजा? तरी हजारो लोक आहेत. 1000 लोक. बरोबर आहे. 6000 धरले तर आपण 6000 लोक त्या या प्लॅनवरती अवलंबून एक कंपनीत समजा. हां, सप्लाय चेन तशी आहे. ही एक कंपनी आहे. याच्यापासून बाकीच्या पावडर कोटिंग कंपनी आहेत, काही अनऑर्डिंग कंपनी आहे. प्रत्येकाला गॅस लागतोच पाठीमागे. बरोबर. सगळीकडे प्रॉब्लेम होतो. निश्चितच. म्हणजे जो मुख्य स्रोत आहे तो बंद झाल्यानंतर कुठेतरी तीव्र फटका या ठिकाणी बसणार. हो, चालू तर झालं आहे सध्या. चालू तर पुढची गाईडलाईन जशी येईल त्याच्यावर डिपेंड. म्हणजे गॅस टंचाईचे परिणाम आपल्याला हो हो समजा. आपण दादा मी पण गॅस टंचाई चालू झाली. चालू झाली. आपण कुठल्या पदावर काम करतो? परचेस PPC मध्ये काम करतो. सर आपल्यासोबत आहेत तुळजा एंटरप्राइजेसचे ते. सर काय परिस्थिती सध्या वर्करची किती आता सध्या तुम्हाला गरज आहे? याच्या अगोदर किती वर्कर होते? वर्कर आपल्याकडे जवळपास 100 ते 125 वर्कर होते. ते आता आम्ही कमी करून त्याला 70वरती आकडा आणलेला आहे. काही वर्कर आम्ही कमी केलेले. म्हणजे 70 वर्कर या ठिकाणी बेरोजगार झाले असं आपल्याला म्हणता येईल. बिलकुल बिलकुल. आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तर सगळ्यांनाच म्हणजे आम्हालाच काम राहणार नाही तर आम्ही त्यांना इन करू शकणार नाही. कारण मग त्यांना पेमेंट आपल्याला आपल्या पदराचं पेमेंट द्यावं लागेल त्यांना आपल्याला. त्याच्यामुळे मग ते अडचणी सगळ्यालाच येणार आहे इथून सगळे वर्कर. निश्चितच कुठलं तरी एक मोठी झळ आपल्याला सोसावं लागते या गोष्टीची. बिलकुल बिलकुल सोसावं लागेल. काय मुख्य मागणी काय सर आपण? ची मागणी अशी की लवकरात लवकर काहीतरी म्हणजे इंडस्ट्रीसाठी तरी गॅस पुरवठा त्यांनी सुरू करावा. नाही 100% करतायत तर काहीतरी 60%, 70% तरी पुरवठा सुरू करावा. जेणेकरून काहीतरी कंपनीचा भाग सुरू राहील, काहीतरी रोजगार सुरू राहील. जो आता पूर्णपणे ठप्प होतोय तो काहीतरी प्रमाणात चालू राहील. म्हणजे जे बेरोजगारीचं संकट ओढणार आहे ते कुठेतरी थांबल, कुठेतरी काहीतरी प्रमाणामध्ये काहीतरी प्रमाणात कमी होईल. तर आपले काही याच्यावरती हे चालू आहे का सर? प्रयत्न चालू आहे का तातडीचे की याच्यावरती काहीतरी पटकन तोडगा निघेल? म्हणजे हाय लेवलचे आपले या ठिकाणी काही हे चालू आहे का प्रयत्न? आमचे बरेच प्रयत्न चालू आहे की आम्ही आता जसं की गॅस टंचाई आहे पण याला डिझेलमध्ये कन्वर्ट करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याची टेक्निकल माहिती घेतो आहे आणि कमर्शियल पण त्याचा आम्ही विचार करतो की किती इम्पॅक्ट येणार. त्या टेक्निशियनचं काय म्हणणे समजा आता? टेक्निशियनचं म्हणणं आहे की तुम्हाला कमीत कमी 2 आठवड्याचा वेळ लागेल. जर तुम्हाला गॅसवरनं डिझेलवर शिफ्ट व्हायचं असेल तर 2 आठवड्यात तरी तुम्हाला वेळ लागेल असं टेक्निकलचं म्हणणं आहे. आणि कमर्शियल पण आहे की जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं बर्नर आम्हाला ते विकत घ्यावं लागणार आहे. तर ते आम्हाला तो पण कॉस्ट इम्पॅक्ट पडणार आहे. आणि सोपं कोणतं पडतं सध्या आपल्याला? आता समजा गॅसवरती सोपं पडतं का डिझेलवरती सोपं होतं? म्हणजे कॉस्टली कोणतं जातं समजा? कॉस्टली तर डिझेलच जातं. आणखी एक दुहेरी फटका आपल्याला. हो, दुहेरी फटका. त्याला टेम्परेचर यायलाही वेळ लागतो आणि कन्झम्पशनही जास्त आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. तर बघू शकता की खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे. कंपनी मालकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी तातडीचे प्रयत्न यावरती करावे आणि आम्हाला तात्पुरता गॅस पुरवठा सप्लाय करावा जेणेकरून बेरोजगारी संकट उद्भवणार नाही. सर मेरा नाम है कमल, MP से रहने वाला हूँ मैं, और मेरे को हो गए कंपनी में 8-9 साल हो गए. अब गैस के वजन के कारण काम हमारा बंद हुआ है. माँ बाप तो ज़्यादा कुछ काम कर नहीं सकते. हम भरोसे के वजह से अपना काम इधर चला रहे थे, 4 पैसे कमा रहे थे, घर पे मम्मी पापा को दे रहे थे. आज हमारे साहब का काम बंद हुआ गैस के कारण, तो हमारा आगे चल के भी काम नहीं हो पाएगा. हमारी MIDC में बहुत सारे लोग हैं, उनका आगे चल कर क्या होगा. और दूसरी बात है सर कि अगर धंधा अगर मिलेगा, गैस अगर आएगी तो उनका काम चालू होगा तो हमको पेमेंट पानी भी टाइम से मिलेगा. उनको अगर पैसे नहीं मिलेंगे तो हम कल के दिन खाना कैसे खाएंगे, रूम भाड़ा कैसे भरेंगे. सर इतनी कष्ट है, अभी तक तो हुआ नहीं, अचानक ऐसा काम बंद पड़ा है बीच में. और गवर्नमेंट से यही है कि अपना जैसा चालू था वैसा गवर्नमेंट फिर से अपना चालू करे. सिलेंडर की वजह से अपना काम रुके वाला है. 20-22 लोग काम किए हैं, पूरे MP के लोग रहने वाले हैं अपने. माझं नाव नारायण मगरे. श्री साई पावडर कोटिंग आणि साई एंटरप्राइजेस हे 2 युनिट आहे माझं
युनिट हे 4 ते 5 दिवसापासून केवळले गॅसमुळे बंद आहे आणि माझे जे वर्कर्स जे आहेत हे पूर्णपणे बंद आहे बसलेले आहेत आणि माझं जे नुकसान होतं आहे केवळ गॅसमुळे तर हे सरकारने कुठेतरी लक्ष देऊन किंवा याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून आमचा जो जीवनाचा जो उद्धार जो आहे तो त्यांनी सॉल्व करावा असं माझी इच्छा आहे. किती दिवसापासून बंद पडली? माझं ते 4 ते 5 दिवसापासून बंद आहे केवळ गॅसमुळे आणि माझं काही कॉम्पोनंट जे आहे ते हे एक्सपोर्टचे पण आहेत माझे ते पण मी देऊ शकत नाही. उद्या माझं जर बंद जर पडलं तर मी बँकेचे हप्ते किंवा माणसाचा पगार पण देऊ शकणार नाही. काय मागणी तुमची? मागणी काय गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावे आणि सुरळीत गॅस किंवा काहीतरी आम्हाला त्याची मदत द्यावी अशी आमची इच्छा आहे. जवळपास आजच्या माझ्या माहितीनुसार 40 ते 45 युनिट आज बंद आहेत. अजून पुढे काय भविष्यामध्ये काय होईल आता काही सांगता येत नाही. किती कंपन्या बंद पडू शकतात? जवळपास कंपन्या जवळपास गॅसवरती 80 ते 90% पुढे गॅसवरती आहेत तर ते बंद पडू शकतात. काय परिणाम होतील त्याचे? याचे परिणाम काय होणार सर आता उद्या आमचे माणसं जे आहेत कामगार जे आहेत कामगाराचं पण उद्या फार मोठं नुकसान होणार आहे. त्यांचा भविष्याचा विचार करावा गव्हर्नमेंटने आणि थांबून हे सुरळीत करण्यात यावं एवढीच आमची इच्छा आहे.